Hello everyone. Today we are going to discuss the next part, that is the role of microorganisms in industries. We are discussing the beneficial activities of microorganisms. Beneficial activities मध्ये आपण आतापर्यंत बघितलं की रोल ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इन द नेचर मध्ये ऑर्गॅनिझम्स काय रोल प्ले करतात. त्यानंतर वी हॅव डिस्कस द रोल ऑफ ऑर्गॅनिझम्स इन द ॲग्रिकल्चर फील्ड. ॲग्रिकल्चरमध्ये सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी असेल किंवा जे अदर ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट पॉइंट, रोल ऑफ मायक्रोब्स इन द इंडस्ट्रीज. ओके, सो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने किंवा कशासाठी यूज केले जातात. ऑर्गॅनिझम्स आर यूज इन द इंडस्ट्रीज फॉर प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. खास करून जेव्हा फर्मेंटेशन केलं जातं तर फर्मेंटेशनमध्ये ऑर्गॅनिझम्स हे कॉमनली यूज केले जातात. ओके, सो कोणते ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात किंवा कोणत्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हियर इन दिस पॉइंट, रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इंडस्ट्रीज. फर्स्ट, रोल ऑफ मायक्रोब्स इन द फायबर रेटिंग. रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द फायबर रेटिंग. फायबर रेटिंग म्हणजे काय असतं, तर सपोज देर आर सम कमर्शियली यूज फायबर्स. जे सगळे फायबर्स आहेत कमर्शियली जे त्या ठिकाणी क्लोथ फॉर्म केलं जातं त्या ठिकाणी जे फायबर यूज केलं जातं, तर हे सगळे फायबर्स असतील तर फायबर्स जेव्हा प्लांटमधून ते हार्वेस्ट केले जातात तेव्हा ते फायबर एकमेकाला अटॅच असतात विथ द हेल्प ऑफ सर्टन पॉलिसॅकराइड्स. ते जे फायबर्स आहेत दोज फायबर्स आर फाउंड टू बी अटॅच्ड विथ इच अदर. आणि आपल्याला काय पाहिजे असतं, आपण ते फायबर्स सगळे सेपरेट करत असतो. Those fibers are usually attached with the help of pectin. Pectin हा एक polysaccharide आहे. सो हा polysaccharide काय करतो, आणि फायबर्सना एकत्र गॅदर करत असतो, पण आपल्याला फायबर्स सेपरेट करायचे. सो फायबर रेटिंग म्हणजे काय, तर इट इज अ प्रोसेस बाय विच फायबर्स आर सेपरेटेड बाय डिग्रेडिंग द पेक्टिन. सो पेक्टिन पॉलिसॅकराइड आहे, तर पॉलिसॅकराइड डिग्रेड करून आपण फायबर सगळे सेपरेट करत असतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फायबर रेटिंग. And this fiber editing can be mediated by certain fungi and bacteria. म्हणजे याच्यामध्ये काही फंजा आणि आपण काही बॅक्टेरिया यूज करतो. आता फंजा आणि बॅक्टेरिया यूज करण्याचा पर्पज काय, तर पेक्टिन डिग्रेड करण्यासाठी आपण काही बॅक्टेरिया आणि फंजा यूज करतो की जे पेक्टिनेजेस एन्झाइम प्रोड्यूस करतात आणि त्या एन्झाइमच्या सहाय्याने हे जे पेक्टिन आहे ते हायड्रोलाइज केलं जातं. फायबर्स आर सेपरेट. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज fiber editing, and in this process microorganisms are commercially used. Commercially produced fibers like jute. Jute is an example of commercially produced fiber. Then hemp, flax. So flax, hemp and jute, these are some examples of fibers, commercially produced fibers. आणि या फायबर्स मध्ये त्याचं रेटिंग करण्यासाठी, सेपरेशन करण्यासाठी आपण काय यूज करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतो. नेक्स्ट, मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड इन लेदर इंडस्ट्रीज. मायक्रोब्स आर यूज्ड इन द लेदर इंडस्ट्रीज. लेदर इंडस्ट्रीज, ज्या ठिकाणी लेदर तयार केलं जातं त्या लेदर इंडस्ट्रीला टॅनरी असं पण म्हणतात. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज टॅनरी. Okay, so in the tanneries or in the leather industries where leather is formed from animal skin पासून लेदर तयार केलं जातं, त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. ॲनिमल स्किन प्रोसेस करून त्याच्यापासून लेदर तयार केलं जातं, पण प्रोसेस करण्याआधी जे काही ॲनिमल स्किन असते दॅट इज कॉल्ड ॲज रॉ हाईड. रॉ हाईड मीन्स अनप्रोसेस्ड और रॉ स्किन ऑफ ॲनिमल, की ज्याचं प्रोसेसिंग करून त्याच्यापासून लेदर फॉर्म केलं जातं. ओके, सो जी स्किन आहे ज्याला अजून प्रोसेसिंग केलेलं नाही दॅट इज कॉल्ड रॉ हाईड. आणि मग त्याची जी प्रोसेसिंग केली जाते त्याला आपण काय म्हणतो, टॅनिंग. म्हणजे रॉ हाईडची टॅनिंग करून त्याच्यापासून लेदर तयार केलं जातं. मग हे जे रॉ हाईड आहे ते ॲनिमल स्किन असेल तर ऑब्व्हियसली ॲनिमल स्किन विल हॅव सर्टन हेअर्स ऑन इट. त्याच्यावर काही हेअर्स असतील, त्याच्यावर काही फॅटी सबस्टन्सेस असतील. सो to remove hairs, fats from skin, that is from hide, microorganisms are used. Okay, so microorganisms काय करतात, they help in the removal of hairs as well as removal of fatty substances from the
द रॉ हाईड मीन्स फ्रॉम द स्किन. आणि मग ते हेअर्स रिमूव्ह केले, फॅटी सबस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर मग ते जे हाईड आहे किंवा जी स्किन आहे ती प्रोसेस केली जाते. आणि प्रोसेस करून म्हणजे त्याचं ड्राईंग केलं जातं कम्प्लिटली. ड्राईंग करून मग त्याच्यानंतर थोडं प्रोसेसिंग करून फायनली त्याचं काय केलं जातं, लेदर म्हणून त्याचा यूज केलं जातं. पण इनिशियली त्याचे जे हेअर्स असतील किंवा फॅटी सबस्टन्सेस असतील ते रिमूव्ह करण्यासाठी लेदर इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स रुटीनली यूज केले जातात. ओके. देन नेक्स्ट, microorganisms are also used in the process called as curing process. आता curing process मध्ये काय असतं की the leaves of tea, coffee or tobacco or sometimes coca. So leaves of these plants आर प्रोसेस्ड आणि प्रोसेस करून मग त्याच्यापासून प्रोडक्ट्स मिळवले जातात. म्हणजे आपण टी कॉफी यूज करत असतो. मग ते जे लिव्ज आहेत ते लिव्ज प्रोसेस करण्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात. मग लिव्ज प्रोसेसिंग म्हणजे काय असतं, तर एस्पेशली द लिव्ज ऑफ कॉफी अँड टी आर प्रोसेस्ड. प्रोसेसमध्ये काय, पहिल्यांदा ते लिव्जमधलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर रिमूव्ह केलं जातं. मॉइश्चर रिमूव्ह केल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मायक्रोब्स यूज करतात. आणि मायक्रोब्स काय करतात, ते जे लिव्ज आहेत त्या लिव्जमध्ये जो बिटरनेस आहे, that bitterness of leaves can be removed by using microorganisms. Okay, so curing it is a process by which a bitterness of tea, coffee or coca can be removed. आणि त्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. त्या प्रोसेसला आपण म्हणतो कोका. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी करतात, काही ऑक्सिडेशन रिएक्शन करतात आणि त्यामुळे जे बिटरनेस कॉज करणारे सबस्टन्सेस आहेत त्याचं ऑक्सिडेशन होतं. आणि त्यामुळं ते जे लिव्ज असतील कॉफी किंवा टीचे, दॅट गेट्स अ टिपिकल ॲरोमा. त्याला एक टिपिकल ॲरोमा किंवा फ्लेवर डेव्हलप होतो. आणि त्या ॲरोमा किंवा फ्लेवर डेव्हलप होण्यासाठी आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, क्युरिंग प्रोसेस म्हणतो. आणि त्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात. सिमिलरली microbes are also used to obtain certain biological products. Like microbes are used to produce acetic acid or any other kind of organic acid, like suppose propionic acid, or organisms are also used to obtain glycerol, butanol or any other alcohol product. Okay, so organisms are used to obtain variety of organic acids including acetic acid, propionic acid, butyric acid. Glycerol can be obtained by using organisms. Butanol or any other alcohol products like ethanol, methanol can also be obtained by using microorganisms. So हे सगळे कमर्शियली प्रोड्यूस केले जाणारे बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आहेत, त्यासाठी आपण मायक्रोब्स यूज करत असतो. या व्यतिरिक्त अजून बरेच ऍप्लिकेशन्स आहेत इन द इंडस्ट्रीज. नेक्स्ट ऍप्लिकेशन इन द डेअरी इंडस्ट्री. तर डेअरी इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्स हे जास्त प्रमाणात यूज केले जातात फॉर डिफरंट पर्पसेस. ओके, डेअरी इंडस्ट्रीचा मुख्य जो सबस्ट्रेट असतो किंवा रॉ मटेरियल असतो दॅट इज मिल्क. अँड वी ऑल नो दॅट मिल्क कंटेन्स अँड शुगर दॅट इज कॉल्ड एज लॅक्टोज. सो मिल्क इट इज अँड कंप्लीट फूड विच कंटेन्स अँड लॅक्टोज शुगर. देयर आर सम बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. सो हे जे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया काय करतात, तर मिल्कमध्ये जे लॅक्टोज शुगर आहे ते लॅक्टोज शुगर फर्मेंट करतात, कंझ्युम करतात आणि त्याच्यापासून काय करतात, लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात. सो सम बॅक्टेरिया दॅट इज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, दे फर्मेंट्स द लॅक्टोज शुगर इन द मिल्क अँड प्रोड्युसेस द लॅक्टिक ऍसिड. आणि मिल्कचं जेव्हा काय होतं की ऍसिडिक पीएच किंवा ऍसिड त्याच्यामध्ये डेव्हलप होतं, त्यावेळी मिल्कमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते सगळे प्रोटीन्स कोॲग्युलेट होतात आणि मिल्कचं कर्डलिंग होतं. सो मिल्क इज कर्डल और curdling of milk can be done by using these lactic acid bacteria because they produces lactic acid in the milk. Okay, so यासाठी जो प्रोटीन आहे मिल्क मधला ज्याला आपण केसिन प्रोटीन म्हणतो, these organisms they produces organic acid like lactic acid. This lactic acid
catalyzes coagulation, aggregation of casein protein, and that results into curdling of milk. So we get a curd. So curd preparation मध्ये microbes use केले जातात in the dairy industries. या व्यतिरिक्त organisms are also used in the dairy industry for suppose milk आहे, milk मध्ये mix fermentation केलं. Mix fermentation म्हणजे fermentation by using two different organisms. मिल्क आहे त्या मिल्क मध्ये आपण दोन ऑर्गॅनिझम्स ऍड केले. कोणते कोणते? सपोज वी हॅव ऍडेड बॅक्टेरिया प्लस ईस्ट, म्हणजे मिक्स फर्मेंटेशन केलं आपण. त्या मिल्क मध्ये बॅक्टेरिया पण ऍड केले, त्याच्यामध्ये ईस्ट पण ऍड केलं. तर त्यावेळी हे दोन ऑर्गॅनिझम्स आहेत ते लॅक्टोज शुगर फर्मेंट करतात आणि त्या लॅक्टोज पासून अल्कोहोलिक सबस्टन्सेस तयार करतात, अल्कोहोलिक बिवरेजेस तयार करतात, लाईक केफीर अँड कुमिस. Kefir and kumis. These are alcoholic beverages produced after mixed fermentation of milk. म्हणजे मिल्क मध्ये दोन डिफरंट फर्मेंटेशन करणारे ऑर्गॅनिझम्स ऍड केला, बॅक्टेरिया पण ऍड केला as well as we added yeast. सो दोघांच्या कंबाईन ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं, मिल्क मधला लॅक्टोज शुगर फर्मेंट केला जातो, त्याच्यापासून ऍसिड प्रोड्यूस केला जातो, ऍसिड पासून नंतर त्याचं कन्व्हर्जन करून काही अल्कोहोलिक बिवरेजेस तयार केले जातात. आणि एक्झाम्पल ऑफ दोज अल्कोहोलिक बिवरेजेस इज केफीर and kumis. So beverages production साठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. Similarly, organisms are also used in the dairy industry, especially in the preparation of Swiss cheese. Swiss cheese, तर Swiss cheese मध्ये जे लार्ज होल असतात की ते होल फॉर्म करण्यासाठी एक बॅक्टेरिया यूज केला जातो, त्याचं नाव आहे Propionibacterium. Shermani. So this bacteria, Propionibacterium shermani. This bacteria, it produces large amount of CO2. Suppose this is a cube of cheese. Okay, 5 cube cheese चा cube आहे, त्याच्यामध्ये लार्ज अमाउंट मध्ये इथं होल्स असतात, मोठे मोठे होल्स असतात. ओके, आता हे होल्स आहेत, ते होल्स फॉर्म कसे होतात, तर इथं या चीज प्रिपरेशन मध्ये मायक्रोब्स यूज केले जातात. एक्झाम्पल प्रोपिओनिबॅक्टेरियम शेरमानी. हा बॅक्टेरिया काय करतो, तर चीज मध्ये तो असतो आणि तो काय करतो, लार्ज अमाउंट मध्ये CO2 रिलीज करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी होल्स फॉर्म होतात. आणि असा जो अपीअरन्स असतो त्या अपीअरन्सचा आपण म्हणतो स्विस चीज. सो प्रोपिओनिबॅक्टेरियम शेरमानी, इट इज अ बॅक्टेरियम which is used in the preparation of Swiss cheese. So in the dairy industries, microbes are used for multiple applications. आता हे काही ऍप्लिकेशन्स आहेत, या व्यतिरिक्त अनेक ऍप्लिकेशन्स असू शकतात. आपण काही लिमिटेड ऍप्लिकेशन्स बघतो इन द डेअरी इंडस्ट्रीज, लाईक कर्डलिंग ऑफ मिल्क, फॉर प्रिपरेशन ऑफ स्विस चीज, फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलिक बिवरेजेस लाईक केफीर अँड कुमिस. आफ्टर डेअरी इंडस्ट्री, organisms can also be used to produce bioplastic. बायोप्लास्टिक म्हणजे काय, तर काही बॅक्टेरिया काही फॅटी ऍसिड्स तयार करतात किंवा काही असे ऑर्गॅनिक सबस्टन्स तयार करतात की ज्यांना आपण आज प्लास्टिक प्रिपरेशनमध्ये यूज करतो किंवा प्लास्टिक मटेरियल म्हणून यूज करतो. त्याला आपण बायोलॉजिकल प्लास्टिक किंवा बायोप्लास्टिक असं म्हणतो. बायोप्लास्टिकमध्ये काय असतं की देयर आर सम बॅक्टेरिया विच रिलीजेस सबस्टन्स कॉल्ड ॲज पॉली-बीटा हायड्रॉक्सीब्युटेरेट or poly-beta hydroxyalkanoate also. So this poly-beta hydroxybutyrate, in short known as PHB, ऐकला असेल तुम्ही यापूर्वी PHB or poly-beta hydroxybutyrate. तर काही बॅक्टेरिया काय करतात, they produces this poly-beta hydroxybutyrate as a reserve of fatty acids. म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा शुगर सोर्स मिळतो त्याचं कन्व्हर्जन ते ऍसिडिक कोई मध्ये करतात, ऍसिडिक कोई पासून फॅटी ऍसिड स्टोअर करून ठेवतात एक्स्ट्रा न्यूट्रिएंट जेव्हा असतो तेव्हा. आणि मग जेव्हा स्टार्वेशन कंडिशन येते त्यावेळी ते फॅटी ऍसिड पासून पुन्हा ते ग्लुकोज प्रोड्यूस करतात बाय ग्लुकोनिओजेनेसिस. सो जे रिझर्व फॅटी ऍसिड आहे त्यांच्यामध्ये ते मोस्टली कोणतं असतं, तर पॉलीबेटा हायड्रॉक्सीब्युटेरेट म्हणजेच PHB ग्रॅन्युल्स. अँड दीज PHB ग्रॅन्युल्स कॅन बी यूज टू प्रिपेअर प्लास्टिक मटेरियल. यांच्यापासून प्लास्टिक मटेरियल प्रिपेअर केलं जातं की जे डिग्रेडेबल आहे, बायोडिग्रेडेबल असू शकतं आहे ते. आणि म्हणून कॉमनली आता हे यूज केलं जातं, याच्यावर खूप रिसर्च पण सुरू आहे आता. सो बायोप्लास्टिक मटेरियल कॅन बी अचीव्ड फ्रॉम बॅक्टेरिया
मोस्ट कॉमनली पॉलीबेटा हायड्रॉक्सी मटेरियल जे काय असतं इट इज अ रिझर्व्ह फॅटी ऍसिड इन बॅक्टेरिया. ते बॅक्टेरिया असे आयसोलेट केले जातात, लार्ज स्केल प्रोडक्शन केलं जातं आणि मग त्यातून हे PHB आपण आयसोलेट करतो, त्यांच्यापासून प्लास्टिक मटेरियल प्रिपेअर केलं जातं. सो दिस इज अन ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स इन द इंडस्ट्री. बिसाइड दिस, microbes are also used in the preparation of antibiotics. So antibiotic production मध्ये सुद्धा ऑर्गॅनिझम यूज केलं जातं. अँटीबायोटिकचं लिटरल मिनिंग काय असतो बघा, तर त्याच्या नावातच आहे अँटी मीन्स अगेन्स्ट and bios means life, against life, something which acts against life. Okay, मग antibiotic डेफिनेशन आपण यापूर्वी पण डिफाइन केलेलं आहे. It is an organic substance produced by one organism and that kills another organism at very low concentration. We suppose the two organisms are living in the same environment. Let us call them as A and B. हे दोन organisms आहेत, एकाच habitat मध्ये राहतात. So obviously there will be competition between these two organisms. Competition for light, for space, for nutrients, for oxygen. So त्या competition मध्ये survive व्हायचा तर मग एक organism काय करतो? It releases certain substances. ते तो काय करतो? काही substance रिलीज करतो आणि तो substance दुसऱ्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करतो? इनिबिट करतो किंवा त्याला किल करतो. मग असे substances, those substances which are produced by one organism and that kills another organism at a very low concentration, that those substances are called as antibiotics. बऱ्याच वेळा इन्फेक्शन झाल्यानंतर एखादी इंजुरी असेल, वुंड फॉर्म झाले असेल तर अँटीबायोटिक डॉक्टर प्रिस्क्राइब करत असतात. Nowadays there are approximately 7,000 different types of antibiotics, or even more than that. 7,000 types of antibiotics are. And these antibiotics त्याचे काही सिंथेटिक पण असतात आणि काही नॅचरली पण असतात. सो नॅचरल अँटीबायोटिक जे बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात, तर असे खूप बॅक्टेरिया नाही, मायक्रो ऑर्गॅनिम्स प्रोड्यूस करतात. तसे काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल an antibiotic called streptomycin. Streptomycin हा एक अँटीबायोटिक आहे जो प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतो. इट इज प्रोड्यूस्ड बाय an actinomycin called Streptomyces griseus. So हा एक actinomycin and this actinomycin produces an antibiotic called streptomycin. Similarly, a penicillin antibiotic, we have discussed it during the contributions of Alexander Fleming. So penicillin antibiotic is produced by Penicillium. Penicillium is a fungus. So Streptomyces is an actinomycin, Penicillium is a fungus. There is some bacteria also produces antibiotic like Bacitracin. Bacitracin is produced by Bacillus species. So antibiotics are produced by a variety of microorganisms. Mostly antibiotics are produced by fungus species, actinomyces species, and then later on by bacterial species. Okay, आणि सगळ्यात जास्त अँटीबायोटिक प्रोड्यूस करणारा जो ऑर्गॅनिझम कोणता असतो तो स्ट्रेप्टोमायसिस असतो. ओके, सो अँटीबायोटिक प्रोडक्शन साठी आपण मायक्रोब्स कॉमनली यूज करतो. अँटीबायोटिक सोडून मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड इन द प्रोसेस कॉल्ड एज बायोलिचिंग. बायोलिचिंगला बायो मायनिंग असं पण म्हणतो आपण. बायो मायनिंग, तर मायनिंग मध्ये काय केलं जातं? मायनिंग म्हणजे खाण. तर खाणकाम जेव्हा केलं तर मायनिंग जेव्हा केलं त्याच्यामध्ये आपण काय करतो की जे खडक असतात मोठे, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, त्या मिनरल्स मधून किंवा त्याला एक स्टँडर्ड वर्ड आहे दॅट इज कॉल्ड ओअर्स. ओव्हर्स म्हणजे मिनरल्स असतात, मोठे मोठे खडक रॉक असतात. त्यातून आपण काय करतो ते त्यांचं खाणकाम करून त्यातून काही लिटल अमाऊंट मध्ये जे काही आपल्याला हवे असलेले मेटल्स असतात ते आपण हार्वेस्ट करतो. ओके, त्याला आपण मायनिंग म्हणतो. पण हेच हार्वेस्टिंग करण्याचं म्हणजे टू आयसोलेट दीज कमर्शियली इम्पॉर्टंट एलिमेंट्स, स्पेशली मेटल्स, फ्रॉम द लार्ज ओअर्स, द प्रोसेस यूज्ड इज कॉल्ड एज मायनिंग प्रोसेस. आणि त्याच्यामध्ये जर आपण मायक्रोब्स यूज केले तर त्याला आपण बायो मायनिंग किंवा बायो लिचिंग प्रोसेस म्हणतो. बायो लिचिंग त्यामध्ये बॅक्टेरिया मोस्टली काय करतात तर काही सबस्टन्सेस, स्पेशली ऍसिड किंवा अदर लिचेट म्हणतो आपण त्यांना, ते रिलीज करतात ते लिचिंग एजंट्स. आणि मग त्याच्यातून काय होतं की जे आपले जे हवे असलेले एलिमेंट्स आहेत ते स्पेसिफिकली आपण आयसोलेट करू शकतो. सो अशा माइन्समधून, ओअर्समधून आपण जेव्हा
हवे असलेले एलिमेंट्स आयसोलेट करतो, दॅट इज कॉल्ड एज बायो लिचिंग और बायो मायनिंग प्रोसेस. डिफरंट एलिमेंट्स आपण या बायो लिचिंग प्रोसेसने आयसोलेट करतो. लाईक वी कॅन आयसोलेट झिंक, सिमिलरली लीड, then copper, uranium. So like this we can isolate large amount of elements from the nature by using the process called as bioleaching process. यासाठी आपण डिफरंट मिनरल्स सुद्धा म्हणजे यूज करत असतो. मायनिंग दोन प्रकारचं असू शकतं, इन सिटू, एक्स सिटू. म्हणजे जेव्हा आपण खाणीमध्येच किंवा डायरेक्ट नॅचरल सोर्समध्ये जाऊन मायनिंग करतो त्याला आपण इन सिटू म्हणतो. समजा आपण ते ओर स्लॅबमध्ये आलं, इथंच लिचिंग केलं, त्याच्याच पुढे एक्स सिटू. तर मायनिंग एक्झाम्पल सांगतो, गोल्ड मायनिंग असेल, गोल्ड, तर गोल्ड आपल्याला आयसोलेट करायचे आहे तर आपण कोणता मिनरल यूज करतो? पायराइट यूज करतो. सिल्वर आयसोलेट करायचं असेल, सिल्वरसाठी आपण सल्फर ऑक्साईड यूज करतो किंवा आयर्न सल्फाइड यूज करतो. फॉर सिल्वर आयर्न सल्फाइड इज मोस्टली यूज्ड, आयर्न सल्फाइड. ओके, सो अशा पद्धतीने आपण माइन्स मधून किंवा जे ओर्स असतात, ओर्स दोन प्रकारचे असतात बघा, हाय ग्रेड ओर्स आणि लो ग्रेड ओर्स. हाय ग्रेड ओर्स म्हणजे काय? असे मिनरल्स किंवा असे रॉक पार्टिकल्स की ज्यामध्ये हाय अमाऊंट मध्ये आपला जो एलिमेंट आहे तो प्रेझेंट असतो. म्हणजे एक्झाम्पल गोल्ड, झिंक किंवा अदर जे एलिमेंट्स आहेत, इफ दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन हायर कॉन्सन्ट्रेशन देन दोज ओर्स, दोज मिनरल पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज हाय ग्रेड ओर. आणि लो ग्रेड ओर म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये त्या ओर्स मध्ये ज्या आपल्याला हवा असलेले एलिमेंट एक्स्ट्रीमली स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतो. सो अशा वेळी आपण मायक्रोब्स मोस्टली यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो? लो ग्रेड ओर्स. सो टू आयसोलेट these elements from low grade ores we make the use of microorganisms. Most commonly thiobacillus species are used. Thiobacillus species are used. So bioleaching मध्ये आपण मायक्रोऑर्गॅनिझम्स यूज करतो. Beside bioleaching, microbes are also used in production of vaccines, vaccine production, वॅक्सिन माहिती आपल्याला. वॅक्सिन मध्ये काय असतं की इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिवेट करण्यासाठी, अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी आपण काय करतो तर अँटीजेनिक किंवा मोस्टली जो बॅक्टेरिया असतो किंवा जो पॅथोजन आहे त्याला आपण इंजेक्ट करत असतो. फक्त इंजेक्ट करण्यापूर्वी तो बॅक्टेरिया किंवा तो जो पॅथोजन आहे एक तर तो कम्प्लिटली किल केला असतो. म्हणजे वॅक्सिन मे बी ऑफ डिफरंट टाइप्स, किल्ड असू शकतं. म्हणजे याच्यामध्ये तो जो पॅथोजन आहे तो कम्प्लिटली किल केला जातो आणि मग तो वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये डिलिव्हर केला जातो किंवा इंजेक्ट केला जातो. सो किल्ड असेल किंवा लाईव्ह पण असू शकतो. लाईव्ह मध्ये काय असतं की त्याची जी पॅथोजेनिसिटी आहे, व्हायरुलन्स आहे, तो व्हायरुलन्स रिमूव्ह केला जातो. ओके, सिमिलरली ॲटिन्युएशन पण असतं, म्हणजे हाफ किल्ड असतात ते ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स. वी हॅव डिस्कस्ड इट इन केस ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ एडवर्ड जेनर, जोसेफ लिस्टर एक्सेट्रा. सो किल्ड वॅक्सिन्स, लाईव्ह वॅक्सिन्स आणि ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स, याच्यामध्ये आपण जो पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे तो एक तर त्याची पॅथोजेनिसिटी रिमूव्ह करतो, त्याला कम्प्लिटली किल करतो किंवा लाईव्ह करतो पण पॅथोजेनिसिटी रिमूव्ह केलेली असते. असे जे वॅक्सिन प्रिपरेशन आहे याच्यामध्ये आपण मायक्रोब्स यूज करतो. वॅक्सिन प्रिपरेशनमध्ये बॅक्टेरिया पण यूज केले जाऊ शकतात, व्हायरस पण यूज केले जाऊ शकतात. ओके, वॅक्सिन इट इज अ प्रिपरेशन ऑफ अँटीजेन, अँटीजेनिक प्रिपरेशन असतं ते. वॅक्सिन प्रोडक्शन सोडून नेक्स्ट ॲप्लिकेशन that will be organisms are used to obtain some thermostable enzymes. Thermostable enzymes. Organisms are used to obtain thermostable enzymes. Thermostable, thermo means temperature. जे हायर टेम्परेचरला सुद्धा स्टेबल असतात असे एन्झाइम्स आपल्याला आयसोलेट करायचे. The enzymes which can withstand higher temperature, those are called as thermostable enzymes. काही आपण अशा प्रोसेस असतात आपल्या बायोलॉजीमध्ये की ज्या प्रोसेसमध्ये आपण टेम्परेचर क्वाईट हाय यूज करू. मग अशा हाय टेम्परेचरला स्टेबल असणारे एन्झाइम्स आपल्याला रिक्वायर्ड असतात. मोस्टली आपल्याला माहिती आहे एन्झाइम्स हा प्रोटीनिक इन नेचर आणि प्रोटीन हाय टेम्परेचरला डिनेचर होतो, त्याचं स्ट्रक्चर अफेक्ट होत असतं.
So to prevent the denaturation of enzymes, we must use some thermostable enzymes. Especially, I think you all will be very much aware with the process called as PCR. PCR, polymerase chain reaction. आणि पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये काय केलं तर ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. डीएनए असेल डीएनएचा नंबर वाढवला जातो किंवा इव्हन आरएनए असेल तर आरएनए सुद्धा ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. सो ज्या ठिकाणी डीएनएचे मल्टिपल कॉपीज फॉर्म करायचे त्या ठिकाणी पॉलिमरेज लागतो आपल्याला. आणि पॉलिमरेज हा कसा असला पाहिजे, थर्मोस्टेबल असला पाहिजे, हाय टेम्परेचरला स्टेबल असला पाहिजे. कारण पीसीआर मध्ये डिफरंट टेम्परेचरच्या चेन्स यूज केले जातात. लाईक इन द फर्स्ट स्टेप ज्याला डिनॅचरेशन म्हणतो आपण, तर 92 डिग्री सेल्सिअस यूज केलं जातं. नंतर सेकंड स्टेप असते ज्याला ॲन्युलिंग म्हणतो आपण, इथं अप्रॉक्सिमेटली 54 डिग्री सेल्सिअस यूज केलं जातं. आणि फायनल जे टेम्परेचर असतं इलॉंगेशनचं ते 72 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या सगळ्या टेम्परेचरला स्टेबल असणारा एन्झाइम रिक्वायर्ड असतो आपल्याला. मग असा एन्झाइम मिळवायचा कुठून, तर दोज बॅक्टेरिया विच आर लिव्हिंग इन द हॉट वॉटर स्प्रिंग्स, हायड्रोथर्मल वेंट्स, की जे नॅचरली जिथं टेम्परेचर हाय असतं अशा ठिकाणी जर एखादा बॅक्टेरिया सर्वाइव्ह होत असेल, याचा अर्थ त्यांच्यामध्ये जे एन्झाइम्स आहेत ते सुद्धा कसे असणार आहेत, थर्मोस्टेबल असणार आहेत. मग अशा बॅक्टेरियामधून आपण जे एन्झाइम आयसोलेट करतो दोज आर थर्मोस्टेबल एन्झाइम्स. पीसीआर मध्ये एक एन्झाइम आपण यूज करतो पॉलिमरेज, त्याला आपण म्हणतो टॅक पॉलिमरेज. टॅक पॉलिमरेज इज अ कॉमन टाइप ऑफ पॉलिमरेज विच आर यूज्ड इन द पीसीआर. ओके, हा जो पॉलिमरेज एन्झाइम आहे हा या सगळ्या टेम्परेचरला स्टेबल असतो. आणि हा आपण कुणामधून आयसोलेट करतो, तर देयर इज अ बॅक्टेरिया कॉल्ड ॲज थर्मस ॲक्वाटिकस. So this Thermus aquaticus which lives in hot water springs, या बॅक्टेरियामधून टॅक पॉलिमरेज, त्याचं नावच आहे बघा, T for Thermus and EQ for aquaticus. So this tag polymerase is isolated from a thermophilic bacteria called Thermus aquaticus. आणि मग तो पीसीआर मध्ये यूज केला जातो की जो व्हरायटी ऑफ टेम्परेचर म्हणजे या 92 डिग्री सेल्सिअस सुद्धा तो कसा असू शकतो, स्टेबल असू शकतो. सिमिलरली असे अजून बरेच एन्झाइम्स आहेत थर्मोस्टेबल, लाईक वेंट पॉलिमरेज, हा सुद्धा पीसीआर मध्ये यूज केला जाऊ शकतो. इव्हन याची इफिशियन्सी पण जास्त असते. पीएफयू पॉलिमरेज, पायरोकोकस फ्युरियोसस पासून हा आयसोलेट केला जातो, पीएफयू पॉलिमरेज. Like this, large number of thermostable enzymes can be obtained by using microorganisms. Next application, that is transgenic bacteria. Transgenic bacteria. सो ट्रान्सजेनिक बॅक्टेरिया म्हणजे काय असतो, जेव्हा एखादा बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये काही नवीन जीन इंट्रोड्यूस करून मॉडिफाय करतो. ट्रान्स मीन्स ट्रान्सफॉर्म ॲट जेनेटिक लेवल, दॅट इज ट्रान्सजेनिक. ओके, सो एखादा बॅक्टेरिया जेव्हा जेनेटिक लेवलला ट्रान्सफॉर्म केला जातो, मॉडिफाय केला जातो, तेव्हा त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक बॅक्टेरिया. ह्युमन ऍप्लिकेशनसाठी आपण असे बॅक्टेरिया मॅनिप्युलेट करत असतो. एक्झाम्पल, टू प्रोड्यूस लार्ज स्केल इन्सुलिन हार्मोन. ह्युमनमध्ये स्पेशली डायबेटिक पेशंटमध्ये इन्सुलिन हार्मोन हा एक्सटर्नली प्रोव्हाइड केला जातो. मग इन्सुलिन हार्मोनचा सोर्स कुठून घ्यायचा, तर एखाद्या ॲनिमल सॅक्रिफाईस करून त्याच्यामधून आपण पॅनक्रियाजमधून हा इन्सुलिन हार्वेस्ट करू शकतो. बट इथिकली इट इज नॉट करेक्ट. मग याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन काय की सपोज दिस इज अन ई कोलाय अँड दिस इज अ जिनोम ऑफ ई कोलाय. हा ई कोलायचा जिनोम आहे, double stranded DNA. Naturally E. coli cannot be able to produce insulin. तो naturally produce करतच नाही. पण सपोज आपण जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक यूज केली आणि ह्युमन मधला हा इन्सुलिन जीन हा या E. coli मध्ये इंट्रोड्यूस केला. सपोज दिस इज अन इन्सुलिन जीन which is introduced in the E. coli. आपण काही एन्झाइम्स यूज केले, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम, लायगेज असेल, अल्कलाइन फॉस्फेटेज असेल किंवा अदर एन्झाइम्स यूज केले आणि बरोबर आपण तो ई कोलायचा जिनोम कट केला, त्याच्यामध्ये वेक्टरच्या सहाय्याने आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस केला. आता हा जो ई कोलाय आहे, दिस ई कोलाय, इफ सपोज इट इज ग्रोन इन अ मीडिया, इट विल प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ इन्सुलिन.
सो इट विल बी कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग इन्सुलिन. नॅचरली तो इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही, पण आपण काही इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले. नाव इट कॅन प्रोड्यूस इन्सुलिन अलोन. सिमिलरली आपल्याला हवा तो प्रोडक्ट आपण या पद्धतीने आयसोलेट करू शकतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा बॅक्टेरिया जेनेटिक लेवलला मॅनिप्युलेट केला जातो किंवा मॉडिफाय केला जातो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिसिस. आणि तो जो बॅक्टेरिया असेल त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे की ट्रान्सजेनिक प्लांट्स असतात किंवा आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणतो किंवा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आणि जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स म्हणतो. हे म्हणजे काय असतं की एक्झाम्पल आता बीटी कॉटन असेल तर कॉटनमध्ये इन्सेक्टिसाइडल ॲबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी बॅसिलस thuringiensis जीन इंट्रोड्यूस केला जातो. सो दॅट इज अ बॅसिलस thuringiensis कॉटन, बीटी कॉटन. Like this BT brinjal is there, large number of transgenic plants are there as well as transgenic animals. Similar concept can be applicable to the bacteria also, and then आपण transgenic bacteria म्हणतो. Okay, so these are some applications of microbes in the industries, and last application is SCP production, single cell protein production. SCP. SCP ला सप्लिमेंटरी डाएट म्हणून आपण यूज करतो. SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीन आहे हा, आणि हा प्रोटीन सप्लिमेंटरी डाएट म्हणून यूज केला जातो. तर SCP कशापासून आपण आयसोलेट करतो, तर बॅक्टेरियापासून आयसोलेट, सॉरी मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आयसोलेट करतो. फक्त बॅक्टेरिया नाही तर आपण बाकीची व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स यूज करू शकतो. तर SCP मध्ये काय असतं की मायक्रोब जे असतात ते लार्ज फर्मेंटरमध्ये ग्रो केले जातात, मोठ्या बायोरिएक्टरमध्ये. लार्ज बायोमास प्रोड्यूस झाला की मग ते ड्राय केलं जातं. ते ड्राईड प्रिपरेशन जे असतं दॅट इज मार्केटेड ॲज अन प्रोटीन सोर्स. स्पेशली अल्गी कॉमन यूज केला जातो, कारण अल्गीचा बाय वेट हा मोर दॅन 50% प्रोटीनच असतो. सो जे मायक्रोब्स असतील ते मायक्रोब्स पहिल्यांदा ग्रो केले जातात, मग ते त्याचं ड्राईड प्रिपरेशन केलं जातं, आणि दॅट इज यूज एज अ सोर्स ऑफ प्रोटीन. ज्या ठिकाणी ज्यांच्याकडे प्रोटीन डिफिशियन्सी असेल किंवा एक्स्ट्रा प्रोटीन रिक्वायरमेंट असेल तर अशा वेळी प्रोटीन सोर्स म्हणून सिंगल सेल प्रोटीन यूज केलं जातं. ओके, SCP ज्याला म्हणतो. मग SCP प्रोडक्शनमध्ये आपण कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स यूज करू शकतो? ॲज आय ऑलरेडी मेन्शन, बॅक्टेरिया कॅन बी यूज्ड. बॅक्टेरिया, एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरिया लाईक मिथाइलोफिलस मिथाइलोट्रॉपस. This bacteria can be used. Mithylophilus mithylotropus. We can also use Rhodosudomonas. Rhodosudomonas. And the species of Rhodosudomonas is capsulata. So Rhodosudomonas capsulata. This bacterium can be used. याच्यापासून आपण प्रोटीन हार्वेस्ट करू शकतो, ज्याला आपण सिंगल सेल प्रोटीन म्हणतो. आपण we can use algae, and most commonly used algae is chlorella. Algae सगळ्यात प्रेफर केला जातो कारण त्याच्यामध्ये हाय अमाउंट ऑफ प्रोटीन असतं. So algae can be used. Some yeasts can also be used. ईस्ट मध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी असेल, सॅक्रोमायसिस सेरेविसी, और कॅन्डिडा युटिलिस कॅन ऑल्सो बी यूज्ड. कॅन्डिडा युटिलिस. सम filamentous fungi can also be used. Filamentous fungi, example Fusarium. Fusarium, and the species of Fusarium is Graminearum. Graminearum. So these are some microorganisms which are used to produce large amount of single cell protein. So single cell protein मध्ये आपण हे सगळे ऑर्गॅनिझम्स यूज करू शकतो. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे मायक्रोब्स असतात, ड्राईड प्रिपरेशन्स असतात, ज्यांना आपण प्रोटीनचा सोर्स म्हणून आपण डाएटमध्ये यूज करत असतो. Okay, so these are some beneficial activities of microbes. Beneficial activities we have studied in 3 different stages, in 3 different fields, in agricultural field as well as in nature, and finally we have studied the beneficial activities of microbes in the industrial sector. As organisms have tremendous beneficial activity to human being,
At the same time they are also having some harmful activities. Human beingच्या आपण ओरिएंटेशन व्ह्यूने बघितलं तर they are having some harmful activities, but at the same time from nature's, from environment's point of view, they are also having little bit of harmful activities. Then what are those harmful activities? That will be the point of discussion in the next lecture.